त्यामुळे वारणेचं मॉडेल हे देशभर सहकाराचं मॉडेल चर्चेला गेलं. महाराष्ट्रात पहिल्याच दणक्यात 4 आमदार त्यांनी निवडून आणले. 2014 ते सतीश पाटलांकडून त्यांचा पराभव झालेला. विनय कोरेंच्या स्वभावाचं एक दिसतं वैशिष्ट्य काय, त्यांना कोणाचा विरोध नाही. वारणा परिसरातले हजारो कुटुंबांची उपजीविका आणि हजारो कुटुंबांचं भवितव्य त्या वारणा समूहाच्या इकॉनॉमीवर अवलंबून आहे. तिथल्या परिसरातल्या लोकांनाही हेच वाटत असतं जनरली की विनय कोरे आमदार झाले, मंत्री झाले, स्वागत असलं तरी वारणा समूहातली प्रत्येक संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं, ती प्रगतीपथावर असणं हे आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. उद्या असंही होऊ शकतं की जसं 2019ला झालं, कोण कोणाबरोबर गेलं कळलं नाही, म्हणजे लग्न कोणाबरोबर केलं आणि संसार कोणाबरोबर केला राजकारणात कळलं नाही, आपल्याला एक वेगळी पद्धत पडली. म्हणजे असंही होऊ शकतं. नमस्कार, मी अमोल गाडगे. कोल्हापूर टीव्ही मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विधानसभेचं रणांगण तापलेलं आहेच, तर आपण चर्चा करणार आहोत जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे यांच्या राजकारणाविषयी. त्यासाठी माझ्यासोबत आहेत आजचे प्रमुख पाहुणे, संपादक कृष्णात जमदाडे सर आणि पत्रकार विजय पाटील सर. पहिल्यांदा आपण जाणार आहोत कृष्णात जमदाडे सरांच्याकडे. सर, आपण काय सांगाल? धन्यवाद अमोल. कोल्हापूर टीव्हीनं हे जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय, आत्ताच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही आता घडामोडी घडत आहेत त्याच्या अनुषंगानं चर्चा करतोय. खरं तर आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख घटक पक्षांकडेच सगळ्यांचं लक्ष जातं. परंतु या प्रमुख घटक पक्षांबरोबर त्यांच्या सोबत असलेले इतर जे पक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. आणि अमोल, तुम्ही जसं म्हणालात तसं कोल्हापूरच्या राजकारणावर ज्या घटक पक्षाचा महायुतीमधला प्रभाव आहे, जनसुराज्य शक्ती पक्ष, त्याच्याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. पाठीमागच्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना एक गोष्ट लक्षात आली की तिथल्या वारणा समूहाच्या सहकाराच्या प्रगतीमध्ये काही वेळेला जे अडथळे आले त्या अडथळ्यांमध्ये त्यांना एक गोष्ट जाणवली की त्यावेळचं जे सत्ता कारण असेल किंवा त्यावेळी सत्तेत असणारी जी मंडळी असतील त्यातल्या काही लोकांनी वारणा समूहातल्या काही सहकारी संस्थांच्या विकासामध्ये काही राजकीय हस्तक्षेप करून काही अडथळे वगैरे आणले अशी चर्चा आपण ऐकत होतो. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आलं की आपण सहकाराच्या माध्यमातून इथं विकास साधताना आपल्याला राज्य आणि केंद्र पातळीवरही सत्तेमध्ये आपण असणं किंवा आपल्या विचाराची लोक असणं. जमदाडे सर, तुम्ही घेतलेला मुद्दा म्हणजे तुम्हाला, मला वाटतं हेच सांगायचंय की पूर्वी सहकार वेगळं आणि राजकारण वेगळं. बरोबर. म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री किंवा आपण शिल्पकार म्हणतो महाराष्ट्राचे, आधुनिक महाराष्ट्राचे, यशवंतराव चव्हाण, तर यांनी सहकाराचा आणि राजकारणाचे वेगळेच संबंध असावेत अशी रचना करायचा प्रयत्न केला. बरोबर. म्हणजे तुमच्या भागामध्ये आमदार यशवंत एकनाथ पाटील, म्हणजे आपण म्हणतो की शावडीपणा जो भाग आहे, जुना पन्हाळा, गगनबावडा वैभववाडी, तर यशवंत एकनाथ पाटीलचे प्रतिनिधित्व करत होते. मला वाटतं 25 वर्ष ते आमदार होते. आणि यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, हे एवढे मोठे लीडर होते की यांनी काय केलं की सहकारात वेगळ्या लोकांनी काम करावं आणि राजकारणात वेगळ्या लोकांनी काम करावं. म्हणजे राजकारणात सहकार आणू नका आणि सहकारात राजकारण आणू नका. त्यामुळे वारणेचं मॉडेल हे देशभर सहकाराचं मॉडेल चर्चेला गेलं. अगदी बरोबर. आता आपण चर्चा ह्या जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांच्या राजकारणाविषयीच करायला. बरोबर. मला काय वाटतं जमदाडे सर की लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यती सहकारात येतात हे लक्षात आल्यानंतर त्यांचा जो वारणा उद्योग समूह आहे, कोल्हापूरमध्ये आहे, सांगलीचा काही भाग त्यामध्ये येतो, म्हणजे वारणेचं खोरं येतं, कृष्णेचं खोरं येतं. मला वाटतं की त्यांचा जो बेस आहे सहकार, तोच पक्ष असं डोक्यात ठेवून त्यांनी सुरुवात केली. बरोबर. म्हणजे जनसुराज्य पक्ष म्हणजे वारणा समूह, त्यामुळे त्यांना फायदा झाला. सुरुवातीला 2004ला जेव्हा पक्षाची स्थापना केली तर महाराष्ट्रात पहिल्याच दणक्यात 4 आमदार त्यांनी निवडून आणले. आणि मला वाटतं हे भल्या भल्यांना तसं शक्य होत नाही. पण नंतर अलीकडच्या काळामध्ये मात्र आपण मान्य करू की त्यांची पिछेहाट झाली. आता ते स्वतः आमदार आहेत आणि स्वतः 2014 ते सतीश पाटलांकडून त्यांचा पराभव झालेला. म्हणजे एवढे मोठे लीडर आणि पराभूत पण झाले. आणि आता आपण 2024ला आजच्या राजकारणाविषयी त्यांची चर्चा करतोय. तर मला वाटतं की गेल्या 4 वर्षापासून विनय कोरेंनी जाणीवपूर्वक काही पावलं टाकायला चालू केले. बरोबर. म्हणजे पूर्वी त्यांना म्हणायचे की ते लोकांमध्ये असतात पण लोकांशी संपर्क त्यांचा कमी आहे असं म्हटलं जायचं. आज बघितलं तरी वाडी वस्तीवर मला विनय कोरे जाताना दिसतात. त्यांनी पहिला मतदारसंघ बांधला लोकसभेला, तर आपण
धैर्यशील मानेंच्या विजयामध्ये त्यांचा वाटा आहे आपल्याला माहिती आहे. हो. तर दुसरं मला दिसतं की वडगाव मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांनी एक अशी ताकद तयार केली की त्यांचं म्हणणं आहे की ती सीट सुद्धा आम्ही आता निवडून आणू शकतो. कोल्हापूरच्या 4 जागा त्यांनी मागितलेत आणि मला वाटतं की हपकी डाव टाकलाय त्यांनी की महायुतीला जरी आम्ही तुमच्या बरोबर असलो तरी करवीर विधानसभा मतदारसंघातली जागा त्यांनी परस्पर जाहीर करून टाकली. संताजी घोरपडेंच्या रूपानं एक प्रकारे तिने काही कोणाची परवानगी घेतली नाही. याचा अर्थ महायुतीला कदाचित त्यांनी इशारा दिलाय की मी काही थांबणार नाही, मला जागा द्या. कारण त्यांना लक्षात आलंय सत्ता महायुतीची जर आली तर मी त्यांच्याबरोबर घटक पक्ष म्हणून आहेच. आणि समजा काय सत्तेत गोंधळ झाला, गडबड झाली तर माझ्याकडे 2 पेक्षा जास्त आमदार असावेत. म्हणजे समजा महायुतीची सत्ता आली तर विनय कोरेंच्या स्वभावाचं एक दिसतं वैशिष्ट्य काय, त्यांना कोणाचा विरोध नाही. म्हणजे पूर्वी आपण त्यांना म्हणायचं ना, म्हणजे त्यांचा अभ्यास सहकारातला बघितला तर आपण त्यांना म्हणायचं की महाराष्ट्रातले नितीन गडकरीच आहेत ते. इतका त्यांचा अभ्यास सहकारावर चांगला आहे. माहिती आहे त्यांच्या चांगल्या बाजू तर खूप चांगल्या आहेत, काय राजकारणाविषयी विकासाचं मॉडेल असेल हे असेल. पण ते ज्यावेळी या पद्धतीने रणनीती ठरवतात कारण त्यांचा बंडखोर हा काय फार स्वभाव नाही, ते सोबत घेऊन जावं असं त्यांच्या डोक्यात असतं. म्हणजे त्यांचं मॉडेल जर बघितलं जमदाडे सर, मला असं वाटतं की केंद्रात आणि राज्याच्या सत्तेबरोबर जाणे म्हणजे आपला सहकार छान चालेल, आपली संस्था चालतील. कारण शेवटी संस्थाही चालल्या पाहिजेत. कारण खूप हजारो लोकांची संसार फुलवणाऱ्या गोष्टी आहेत त्या. आणि दुसरं, वर कुठलं सत्ता आहे केंद्रात आणि राज्यात ते त्याच्याबरोबर जाताना समजा कोल्हापूर जिल्ह्यात विरोधी लोकांकडे सहकार्याची सत्ता असली, केडीसी असेल, गोकुळ असेल, तर ते वर वेगळा भूमिका घेतात आणि जिल्ह्यात भूमिका वेगळी घेतात. आपण गेल्या 5 वर्षापासून बघतो. बरोबर. कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांची वेगळी भूमिका आहे, महायुतीच्या कदाचित विरोधात भूमिका दिसते. पण वर त्यांची भूमिका मात्र सत्तेबरोबर आहे. त्याचा कदाचित त्यांना फायदा होत असेल. पण मला आता तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता की हा एक उद्याच्या राजकारणाचं वेगळं काही कोरेंच्या डोक्यात आहे. मुळात तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की त्यांनी कोल्हापूरमधून 4 जागा मागणं आणि त्यातल्या करवीरची उमेदवारीची घोषणा करणं, तुम्ही थोडंसं त्याचा विचार केलात किंवा त्याचा अभ्यास केलात तर करवीरच्या उमेदवारीची घोषणा करताना त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये काही त्यांनी जुने रेफरन्सेस दिले. त्यांनी अगदी आपल्या पक्षाच्या स्थापनेपासूनच्या घडामोडींचा धावता आढावा घेतला आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलं की ज्यावेळी पहिल्या वेळी त्यांचे 4 आमदार निवडून आले त्यावेळी योगायोगानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यामध्ये 140 जागा मिळाल्या होत्या आणि बहुमतासाठी 144 जागांची गरज होती. त्यामुळे मंत्रिपद त्यांना मिळालं, आणायचं मंत्रिपद मिळालं, 4 जागा मिळाल्या. त्यानंतर तुम्ही म्हणालात तसं केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेचा वारणा समूहातल्या सहकारी संस्थांच्या विकासामध्ये कसा उपयोग करून घेता येईल हा त्यांचा कायम फोकस राहिलेला आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं वारणा परिसरातले हजारो कुटुंबांची उपजीविका आणि हजारो कुटुंबांचं भवितव्य त्या वारणा समूहाच्या इकॉनॉमीवर अवलंबून आहे. मग त्यामध्ये कसं आहे, केंद्र सरकारचा एखादा साखरेबद्दलचा निर्णय असेल, केंद्र सरकारचा एखादा दुधाबद्दलचा निर्णय असेल, ती जी पॉलिसी डिसिजन्स असतात त्याचा तिथल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये. आणि आपण सहकारात काम करतोय, इतक्या मोठ्या उद्योग समूहाचं प्रतिनिधित्व करतोय आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या राजकीय डायसवर आपण प्रतिनिधित्व करत असू तर ते पॉलिसी डिसिजन तयार करताना त्यामध्ये आपला रोल असावा असं त्यांचं एक महत्वाचं कारण असतं. आणि तिथल्या परिसरातल्या लोकांनाही हेच वाटत असतं जनरली की विनय कोरे आमदार झाले, मंत्री झाले, स्वागत असलं तरी वारणा समूहातली प्रत्येक संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं आणि ती प्रगतीपथावर असणं हे आमच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. म्हणजे असं होईल का की समजा राजकारण बदललं आणि आता आघाड्यात 3 दिसतात, ही इकडं 3 आहे महाविकास आणि इकडं 3 महायुतीचं आहे, पण समजा उद्या असंही होऊ शकतं की जसं 2019ला झालं, कोण कोणाबरोबर गेलं कळलं नाही, म्हणजे लग्न कोणाबरोबर केलं आणि संसार कोणाबरोबर केला राजकारणात कळलं नाही आपल्याला, एक वेगळी पद्धत पडल्या. उद्या असंही होऊ शकतं, वेगवेगळ्या आघाड्या होऊ शकतात. मग विनय कोरे असं करायला लागलेत का की कुठल्याही आघाड्या झाल्या तरी आपण सत्तेबरोबर गेलेलं बरं. सत्तेवर जायचं असेल तर आपले उपद्रव मूल्य पाहिजे, एक आमदारानं काही चालणार नाही, तर किमान 2 पेक्षा जास्त आमदार असतील, अशा पद्धतीने एक प्रकारे विनय कोरेंची वाटचाल चालली असं मला वाटतं. आता हा निश्चित प्रेशर पॉलिटिक्सचा भाग असण्याची शक्यता आहे. पुन्हा मी तुमचं आणि प्रेक्षकांचंही लक्ष त्यांच्या परवा संताजी घोरपडे यांची उमेदवारी घोषित केली त्या भाषणाकडे वेधू इच्छितो. त्यांनी अप्रत्यक्षरित्या थोडंसं चंद्रदीप नरके यांना एक टोला लगावला की 2.5 वर्ष ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार होतं
त्यावेळी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत यावं म्हणून काही मंडळी भाजपबरोबर जी राहिली आणि आता राज्यात बदल झालाय म्हणून भाजपला सोडून आपण आता उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीवर जावं असा निर्णय न घेतलेल्यांपैकी आम्ही आहोत. जनसुराज्य शक्ती पक्ष आहोत आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पायउतार व्हावं आणि पुन्हा महायुतीचं सरकार यावं यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या घटक पक्ष म्हणून जनसुराज्य शक्ती पक्ष आम्ही होतो. त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि ज्याचा मगाशी तुम्ही उल्लेख केला त्याचाही त्यांनी उल्लेख केला की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे जे 7 खासदार निवडून आले त्यामधला 1 खासदार धैर्यशील मानेंच्या रूपानं जो निवडून आला त्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचा मोठा रोल आहे. हे आपण बघितलं. आम्ही आतापर्यंत हे केलंय, हे ते अधोरेखित करतायत. उद्या जर आमच्या बाबतीत काही वेगळा निर्णय झाला महायुतीमध्ये, सन्मानजनक हा पण शब्द त्यांनी वापरला, सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर ते पुढे बोललेले नाहीत, परंतु रिडिंग बिटवीन द लाईन असा विचार केला तर ते एक प्रकारे इशारा देत आहेत. धमकी म्हणा किंवा बंडाची तयारी आहे त्यांची की उद्या समजा सन्मानजनक काय नाही तर त्यांचं एक चांगलं वैशिष्ट्य काय विनय कोरेंचं की त्यांना सगळ्या पक्षांमध्ये पायघडे आहेत. कारण काय होतं आता सत्तेची जी असुरक्षितता राज्यात दिसते यामध्ये प्रत्येक माणसाला महत्व आहे. बरोबर, हे तर पक्ष आहे म्हणजे आमदाराला महत्व आहे, खासदाराला महत्व आहे, हे आहेच. पण विनय कोरेंचं उपद्रव मूल्य आहे ना. म्हणजे आपण मगाशी म्हणलो किमान आपण असं म्हणू शकतो की त्यांची वोट बँक 2 खासदार असणाऱ्या भागामध्ये तर आहे. म्हणजे आज त्यांनी चंदगडची सुद्धा कोल्हापूरातली जागा मागितल्या आणि त्यामुळे मला वाटतं की विनय कोरेंचा हा हापकी डाव आहेच. नक्की. आणि हो हापकी डाव महायुतीला जरी सांगितलं, महायुतीच्या बाजूने दिसत असला, त्यांना हापकी डाव वाटत असला तरी महाविकासला सुद्धा गुदगुल्या करणार आहे. म्हणजे उद्या काय झालं तर बाबा काय कमी जास्त झालं तर साधारणतः 1-2 बघूया आता त्यांचे आमदार किती निवडून येतात कारण इलेक्शन आहे आणि स्वतः विनय कोरे पण निवडणुकीला असणार आहेत शावडी पन्हाळामधून आणि तिथे सुद्धा सत्यजित पाटील येणार आहेत. म्हणजे सत्यजित पाटील आता खासदारकीच्या निवडणुकीमध्ये अगदी कमी मताने हरले. कदाचित सहानुभूती सुद्धा त्यांच्या बाजूने आहे आता, पण आपल्याला माहिती नाही. विनय कोरेंचं एक स्वतःचं नेटवर्क, वोट बँक हा सुद्धा भाग आहे. पण लढत त्यांची सुद्धा पर्सनल लढत पण मोठी गोष्ट आहे. या सगळ्यामध्ये काय होते आपण बघत राहू. अमोल, धन्यवाद. तू बोलवत राहा. आम्ही सगळ्या जसे विनय कोरेंच्या संदर्भात बोललो तसं आम्हाला आणखी विषय द्या, आम्ही बोलत राहू. आताच आपण जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनय कोरे यांच्या राजकारणाविषयी सविस्तर चर्चा ऐकली. त्याबद्दल पाहुण्यांचे खूप खूप आभार. असेच आपण राजकीय विषय दररोज घेऊन येऊ आणि आत्तापुरतं तुर्तास थांबतो आणि आमच्या कोल्हापूर टीव्हीला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.